जनार्दन महाराजांची पुण्यतिथी म्हणजे भक्तांसाठी खूप मोठा दिवस। लोक लांबून चालत येतात, कोणी नवसासाठी तर कोणी धन्यवाद देण्यासाठी। तर बघूया आपण। हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। आणि आज आहे जनार्दन महाराज पुण्यतिथी 16/10/2025 आणि लास्टचं वर्ष आहे। तर हा लास्टचा आहे आणि आज सोमवार आहे। तर चला माझ्यासोबत आपण विचारू। गाइस, आपण आलेलो आहेत आता इथं आणि पुढे तुम्ही बघू शकता की काय किती माणसं जमलेले आहेत गाडी ओढण्यासाठी। या यात्रेचा सगळ्यात वेगळा भाग म्हणजे नवसासाठी पडलेल्या बैलगाड्या। भाविक भक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराजांच्या नावाने बैलगाड्या ओढतात, कोणी नंगे पाय तर कोणी उपाशी। हे दृश्य पाहिल्यावर मन आपोआप महाराजांकडे झुकतं। आजही लोकांची श्रद्धा तशीच आहे, हे बघून खूप छान वाटते। आणि बैलगाड्या ओढताना लोकांच्या तोंडात फक्त एकच नाव असते, जनार्दन महाराज की जय। आणि काही जण तर पहाटेपासून रांगेत उभे असतात, त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो पण फक्त समाधान दिसते। दृश्य पाहिले की कळतं श्रद्धा म्हणजे काय। गाइस, आता आपण विचारू कोण्या माणसाला म्हाताऱ्या की हे गाड्या बैल काऊन ओढतात। त्या बाबाला विचारू की आता की हे गाड्या बैल का आवडतात। बाबा, त्या गाड्या बैल का आवडतात? त्या बैल गाड्या का आवडतात? हे काय असते नवस केलेला असतो, ते प्रसन्न झाल्यानंतर आपण गाड्या ओढतो। त्याच्यामुळे गाड्याचे 5 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष वाढते, नवसाला देव पावतो। या व्हिडिओमध्ये बैलगाड्या ओढणाऱ्या काही भक्तांना आम्ही नवसाबद्दल विचारले होते। त्यावेळी आम्हाला माहीत नव्हते की नवस विचारायचा नसतो आणि तो भक्तांचा वैयक्तिक भाव असतो। आमच्याकडून हे अजाणतेपणे चुकीने घडलं आहे। यामागे कोणत्याही श्रद्धेला धक्का देण्याचा हेतू नव्हता। जर यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागतो। पुढे अशा गोष्टीचा पूर्ण काळजी घेतली जाईल। जय जनार्दन महाराज। या बाबा म्हणले होते नवस केल्यावर गाड्या ओढतात आणि आपण याला आता विचारू की नवस कशामुळे केला। तू कशाचा नवस केलाय? माझ्या मुलाचा। आता आपण विचारू सेवालालला। तर सेवालाल कुठे आहे आपला? सेवालाल, माझ्याकडे बघ, तू कशाचा नवस केलेला आहे? मी माझ्या दाजीचा नवस केलेला आहे। दाजीचा नवस केलेला आहे हो का? आता आलेले बोलून आणलेला ते आता आपल्याला माहिती सांगणार आहेत, तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ। बोला आता, इकडे या, साईडला या, साईडला या। आणि आता सांगा की काय माहिती। भंडाऱ्याची प्रथा पहिलेपासून चालू आहे आणि छान होत आहे आणि दरवर्षी होत आहे। आता हे माहिती सांगणार आहेत। तुमचं नाव काय? एकनाथ आसाराम अवचार। हे आपल्या चारठाणा येथील ग्रामदैवत श्री संत जनार्दन महाराज यांच्या 86व्या पुण्यतिथीनिमित्त हे 15 दिवसीय यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे। या निमित्ताने आज पुण्यतिथीच्या दिवशी आपण सकाळी 10:30 वाजता कान्हा रोड या ठिकाणावरून बैलगाड्या एकमेकांना 5 जोडून हे नवशेकऱ्यांसाठी नवस फेडण्यासाठी बैलगाडीचा हा नवस फेडण्यासाठी नवशेकऱ्यांसाठी बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम आहे। यानंतर या ठिकाणी गाड्या बैलगाडी ओढणं झाल्यानंतर दुपारी बाबांचं कीर्तन म्हणजे विष्णुदास हबप नामदेव बाबा ढवळे यांचं कीर्तन होईल। यानंतर त्याच ठिकाणी कैलासवासी उत्तमराव जोगवाडकर उच्च माध्यमिक महाविद्यालयात महाप्रसादाचा कार्यक्रम। या सर्व कार्यक्रमासाठी चारठाणा आणि चारठाणा परिसरातील शेकडोच्या संख्येने भाविक भक्त येतात, आपला नवस मनोकामना पूर्ण करतात प्रसादाचा आणि या सर्व गोष्टीचा आनंद घेऊन एक आनंद उत्सव साजरा करतात। श्री संत जनार्दन महाराज की जय। या व्हिडिओमध्ये आम्हाला योग्य आणि सविस्तर माहिती देण्यासाठी एकनाथ अवचार यांनी खूप छान, शांत आणि समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन केले। नवस बैलगाडी ओढण्याची परंपरा आणि त्यामागची खरी भावना त्यांनी आम्हाला स्पष्टपणे समजावून सांगितली। गाईज, आपण जाणार होतो आता यात्रेमध्ये आणि यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर आपण बघूया तिथं काय आलं काय नाही, कोणते पाळणे आलेत काय नाही आणि बघूया आता। आणि मस्त भरलेली पण आहे आणि आजपासून भरती यात्रा, कारण आज भंडारा आहे। यात्रामध्ये जायच्या आधी आम्ही गेलो होतो घरी सेल्फी स्टिक आणायला, कारण आपल्याला यात्रामध्ये मोठा व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळे। आणि जाता जाता त्या काकाने आम्हाला खूप छान माहिती सांगितली। जनार्दन महाराज की जय। श्री संत जनार्दन महाराज यात्रा महोत्सव चारठाणा। आज श्री संत जनार्दन महाराजांची 86वी पुण्यतिथी निमित्त भंडारा व महापंगत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व पंचक्रोशीतील समस्त भक्तगण, सेवेकरी व गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे संत जनार्दन महाराज संस्थानतर्फे आणि सर्व संस्थानांचे अध्यक्ष गुरुप्रसादजी महाराज, रामप्रसादजी महाराज व समस्त शर्मा परिवार व समस्त गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे मागच्या 86 वर्षापासून चालत आलेली परंपरा हे आज सगळीकडं महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे। तिकडं गाड्या वाढण्याचा कार्यक्रम जस्ट चालू झालेला आहे। तरी आपण सर्वांनी संत जनार्दन महाराज यात्रेमध्ये आमंत्रित आहात। जनार्दन महाराज की जय।
जनार्दन महाराजांच्या पुण्यतिथीला इथे महाप्रसादाचा भंडारा भरलेला आहे. आम्ही सगळं बघून आलो होतो यात्रेमध्ये आणि यात्रेमध्ये येऊन काय बघितलं आम्ही, खूप मोठी पाळणे आलेली आहेत आणि लहान मुलापासून ते सगळे मोठे माणसं पण आनंद घेत आहेत. चारही बाजूंनी दुकानाला रांग लागलेली आहे. ती बरोबरच इथं आनंदही आहे. यात्रा म्हणजे फक्त दर्शनच नाही तर आठवणीत राहणारा एक क्षण सुद्धा आहे. असंच बघत बघत आम्ही आलो होतो मोठा रातपाळणा खेळण्यासाठी आणि रातपाळणा खेळला पण. पाळण्यात बसलो होतो आणि खूप थंडी पण वाजत होती. आजचा हा अनुभव खूप खास होता आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.